तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात। तर आजचे जे मेसेजेस आहेत ते आपण माहूरच्या रेणुका मातेकडून घेणार आहोत। आपल्याला माहिती आहे माहूरची रेणुका माता आणि यल्लमा देवी ह्या दोन्ही एकच देवी आहेत आणि ती यल्लमा देवी जी आहे ती कर्नाटक भागामध्ये असते आणि माहूरची रेणुका माता ही माहूर गडावरती असते। तर त्यांच्याकडून आपल्याला काही मेसेजेस देण्याचं कारण माझं असं आहे की जेव्हा पहाटे पहाटे मला एक स्वप्न पडलं, त्यामध्ये मला माहूरची रेणुका मातेची मूर्ती दिसली, म्हणजे जी आपल्याला माहिती आहे तांदळाच असतो त्यांचा, तर तो दिसला आणि खरंच एक खूप अद्वितीय असं स्वप्न मी जे नव्हतं पाहिलं इथून मागे कधी। तर असं स्वप्न मला पडलं तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये काही बदल होणार आहेत, काही चेंजेस होणार आहेत आणि जे काही कार्य अडलं होतं इतके दिवस तर ते पूर्ण केलं जाणार आहे, अशी एनर्जी मला इथे मिळालेली आहे। तर आपल्याला माहिती आहे जेव्हा आपल्याला कोणा देवीचं स्वप्न पडतं, देवाचं स्वप्न पडतं, तर जे आपले थांबलेले कामं असतात ते पूर्ण होतात। तर असू शकतं तुमचं काहीतरी एक कार्य आहे जे खूप दिवसापासून अडलेलं आहे, म्हणजे पूर्ण झालेलं नाही आहे, तर नक्कीच ते कार्य पूर्ण होण्याचे चान्सेस 100% येथे आहेत। कारण की ज्याप्रमाणे सकाळी पहाटे पहाटे मला जे एक स्वप्न पडलं तर त्यानंतर पहाटेच पडलं, सो त्यामुळे खूप जास्त एक पॉझिटिव्ह एनर्जी सुद्धा जीवनामध्ये माझ्या निर्माण झाली, जे की कलेक्टिव्हच्याही जीवनामध्ये निर्माण होणार आहे। सो ही भविष्याची एनर्जी आहे, काही संकेत मिळतात, सो त्यानुसार आपण पाहूया माहूरची जी रेणुका माता आहे ती आपल्याला काय संदेश देऊ इच्छित आहे। तर जे कोणी व्हिडिओवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। आपण पाहूया माहूरची रेणुका माता तुम्हाला काय संदेश देऊ इच्छित आहे। इट्स अ शॉर्ट व्हिडिओ बट इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट, तो पूर्ण पाहायचा आहे तुम्हाला। लहान व्हिडिओ आहे पण महत्त्वपूर्ण आहे, सो तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे। महालक्ष्मी माता तुळजाभवानी, माहूरची रेणुका माता, जगदंबा जगदंबा जगदंबा। तर दिसून येते आपल्याला जेव्हा कुठल्याही देवीचं स्वप्न पडतं तर ते आपल्या जीवनामध्ये नवीन काही चेंजेस होणार असतात, त्याविषयी ते आपल्याला सूचना देत असतात। परमेश्वर आपल्याला साक्षात न येता आपल्याला स्वप्नांद्वारे काहीतरी इंट्युशन्स देत असतात, काहीतरी काहीतरी संकेत आपल्याला देत असतात। तर दिसून येते लव्हरचं कार्ड आलेलं आहे, जे कोणी आपल्या मॅरेजच्या संदर्भात किंवा लग्न होत नाही या संदर्भात खूप जास्त विचार करत आहे। कमेंट्सही येतात की लग्न जमत नाहीये, सो काहीतरी आम्हाला मार्गदर्शन करा। सो ह्या व्हिडिओतून तुम्हाला आई माता महालक्ष्मी, तसेच आई तुळजाभवानी, तसेच माहूरची रेणुका माता, हे सर्व तुम्हाला गाईड करत आहे की तुमच्या जीवनामध्ये तुमचं सौभाग्य येत आहे, सौभाग्याचा एक आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे। मला जे काही संकेत मिळतात मी ते तुम्हाला शेअर करते, कारण की मला जाणवतं की हे माझ्यासाठी नाहीये, हे माझ्या कलेक्टिव्हसाठी आहे, माझ्या सबस्क्रायबरसाठी आहे। तर नक्कीच तुम्हाला ज्यांचे मॅरेजेस राहिलेले आहे, जे काही लव्ह रिलेशनशिपमध्ये त्यांच्या प्रॉब्लेम्स आहेत, असू शकतं वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा ते स्ट्रगलिंग फेसमध्ये आहेत, पती पत्नीचं पटत नाहीये किंवा कुठेतरी बाहेर त्यांचं काहीतरी अफेअर चालू आहे असंही तुम्हाला कळालेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही दुःखी आहात। तसेच ज्या व्यक्तींचे खूप जास्त वय झालेले आहे पण लग्न होत नाही, तर येथे तुम्हाला माहूरची रेणुका माता तुम्हाला सौभाग्याचा आशीर्वाद देत आहे। तर नक्कीच तुम्हाला ही रिडिंग क्लेम करायची, खूप जास्त पॉझिटिव्ह रिडिंग आहे। तुमच्या जीवनामध्ये तुमचं ट्रू लव्ह येत आहे, खरं प्रेम तुमच्या जीवनामध्ये येत आहे, तसेच जे कोणी आपल्या पार्टनरपासून दूर आहे तेही तुम्हाला भेटायला येत आहे। तसेच ज्या कोणी महिला आहेत त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये काही त्रास आहे त्यांना, तर तोही दूर केला जात आहे। तर आपल्याला माहिती आहे की एक सौभाग्याचं वरदान तुम्हाला मिळालेलं आहे। सध्या हळदी कुंकवाचाही खूप जास्त सध्या पिरियड चालू आहे, काळ चालू आहे, रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकूही चालू असतं। सो हे एक सौभाग्याचं लक्षण आहे आणि इथे तुम्हाला माझ्या व्हिडिओ थ्रू सुद्धा डिवाइन गाईड करत आहे की तुमच्या जीवनामध्ये तुमचं सौभाग्य येत आहे, एक लग्न जमणार आहे कुणाचं, ज्यांची जमत नव्हते भरपूर दिवसांपासून, एक कुठेतरी अडचणी येत होत्या यामध्ये, तर तुम्हाला इथे डिवाइन गाईड करत आहे की ज्यांचे कोणाचे मॅरेजच्या संदर्भात, लग्नाच्या संदर्भात प्रॉब्लेम आहेत किंवा त्यांच्या पार्टनरच्या संदर्भात काही इश्यू चालू आहे, भांडणं चालू आहे, कोर्ट कचेरी चालू आहे, तर यामध्ये निकाल तुमच्या बाजूने लागताना इथे दिसून येत आहे। जे कोणी आपल्या वाईफशी काहीतरी त्यांचे वाद झाले असतील किंवा हसबंडशी, पतीशी काही वाद झाले असतील किंवा मनमुटाव झाला असेल, एक नाराजगी असेल, तर ते आता डिवाइन दूर करत आहे, तुम्हाला एकत्र आणण्यात येत आहे आणि जे काही गैरसमज होते ते सुद्धा दूर केले जाणार आहे। तर भविष्याची एनर्जी खूप जास्त पॉझिटिव्ह येथे दिसून येत आहे। दिसून येते आपल्याला की एक ऑफर तुमच्याकडे येताना दिसून येत आहे। तर काहींचे एंगेजमेंट होऊ शकतात, साखरपुडा होऊ शकतो पुढच्या काही दिवसांपर्यंत, तसेच एक 6 आठवड्यामध्ये दिसून येते 6 आठवड्यामध्ये तुमच्याकडे एक प्रपोजल नक्की येणार आहे, तुमचं लग्न ठरणार आहे, तुमचं जे तुम्ही
स्वप्न पाहतात त्या व्यक्तीचं, ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येत आहे. एक इमोशनली तुम्ही फुलफिल होणार आहात, भावनात्मकरित्या आनंदात तुम्ही राहणार आहात. तर जे काही अडलेलं काम होतं बऱ्याच दिवसांचं ते पूर्ण करत आहे माता महालक्ष्मी, तसेच माता तुळजाभवानी, तसेच माहूरची रेणुका माता. तर तुम्हाला नक्कीच येथे कमेंट करायचे आहे तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने, तुमच्या कुलदेवतेच्या नावाने. तसेच तुमचं जे काही काम अडलं होतं ते सुद्धा पूर्ण होण्याचे चान्सेस येथे भरपूर आहेत. आपल्याला दिसून येते पैशाच्या बाबतीत सुद्धा काही जे प्रश्न होते ते दूर केले जात आहे. पैसा तुमच्याकडे येत आहे, धावत येत आहे. आणि काहीतरी प्रपोजलही तुमच्याकडे येत आहे. लग्नाच्या संदर्भात लव्ह एनर्जी येत आहे, ट्रू लव्ह येत आहे तुमच्या जीवनामध्ये. लग्नाच्या संदर्भातच तुमच्या जीवनामध्ये एक ऑफर मिळताना दिसून येत आहे. तर सगळेच कार्ड आपल्याला दिसून येते की कनेक्टेड आहेत एकमेकांशी. प्रेमाच्या संदर्भात ऑफर येत आहे आणि वेगाने तुमच्या जीवनामध्ये येताना येथे दिसून येत आहे. तर नक्कीच तुम्हाला ही रिडिंग क्लेम करायची आहे. कदाचित माता रेणुका माताला कदाचित हेच सुचवायचं असेल किंवा हाच संकेत द्यायचा असेल की जे कोणी सध्या काळजीमध्ये आहेत, खूप जास्त टेन्शनमध्ये आहेत, तर त्यांचं टेन्शन दूर केलं जावं आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे सेंड केली जावी. सो दिसून येते 10 ऑफ पेंटिकलचं कार्ड आहे. तर भविष्याची एनर्जी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. तर आता सध्या तुम्ही विचारत असाल की खूप जास्त माझं वय झालं आहे आणि माझं लग्न का होत नाहीये, किंवा माझ्या पतीसोबत माझे काही वाद आहेत तर ते कधीपर्यंत दूर होतील. मी सध्या सासरी राहत नाहीये, मी माहेरी राहत आहे, तर माझे पती मला न्यायला येतील का, असे सुद्धा काहींचे प्रश्न आहेत. तर नक्कीच तुमचे पती तुम्हाला न्यायला येणार आहेत. तर ज्यांना कुणाला आपल्या फॅमिली लाईफशी खूप जास्त स्ट्रगलमध्ये आहे, संघर्षामध्ये आहेत त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीत, तर त्यांची जी सध्याची एनर्जी आहे ती चेंज होणार आहे. तर तुम्हाला इथे नक्कीच मी हे सर्व स्वीकारत आहे अशी कमेंट करायची आहे, किंवा आय ॲक्सेप्ट इट अशीही तुम्हाला कमेंट करायची आहे. तर ह्या रिडिंगला क्लेम करा. तुमचे जे काही प्रश्न आहेत ते परमेश्वराने पाहिलेले आहेत आणि तुमचं जे जग आहे ते पूर्ण केलं जाणार आहे. तुमचं ज्या व्यक्तीभोवती जग फिरतंय ते जग सुद्धा येथे कम्प्लीट केलं जाणार आहे. द वर्ल्डचं कार्ड म्हणजे एक कम्प्लिशनची एनर्जी येथे आहे. सो ज्या काही गोष्टीबाबत तुम्ही विचार करत आहात ती पूर्ण केली जात आहे. तर नक्कीच तुम्हाला येथे पॉझिटिव्ह अफर्मेशन लिहायची आहे. मी हे सर्व स्वीकारत आहे आणि एक कुणीतरी ट्रॅव्हलिंग करून तुमच्याकडे येत आहे. असू शकतं ते दूर आहे तुमच्यापासून किंवा नो कॉन्टॅक्ट झोन आहे. तर तुमच्याकडे एक पॉझिटिव्ह एनर्जी येत आहे. तुमच्यातील शिवशक्ती एनर्जी जी आहे ती बॅलन्स होत आहे. ट्रू लव्ह तुमच्या जीवनामध्ये येत आहे आणि खूप जास्त पॉझिटिव्ह हे कार्ड आहे. सो तुम्हाला ही रिडिंग क्लेम करायची आहे. तर नक्कीच तुम्हाला तुमचे जे किंग ऑफ वॉन्ड्स आहेत ते तुमच्या बाबतीत खूप जास्त विचार करत आहे. काही जो मागच्या काळामध्ये भांडणं झाले, वादविवाद झाले, त्यामध्ये सुद्धा आता तुम्हाला थोडा रिलीफ परमेश्वर देत आहे. तर नक्कीच तुम्हाला ही रिडिंग क्लेम करायची आहे. तर ज्या ज्या व्यक्तींचे लग्न जमण्यामध्ये प्रॉब्लेम होते तर नक्कीच माता रेणुका माता तुम्हाला हेच गाईड करत आहे की तुमचे जे काही प्रश्न आहेत ते संपणार आहेत आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर सेंड करत आहे. दिसून येते पेज ऑफ कप्स. तर काही ऑफर अशी तुमच्याकडे येणार आहे की ज्याची तुम्ही खूप जास्त वाट पाहत आहात. इमोशनली खूप जास्त भावनात्मकरित्या तुम्हाला फुलफिल केलं जाणार आहे आणि खूप लवकर घटना घडणार आहे. मे बी 6 आठवड्यामध्ये तुमची एंगेजमेंट होण्याचे सुद्धा इथे चान्सेस आहे. सो तुम्हाला ही रिडिंग नक्की क्लेम करायची आहे. तर दिसून येतंय 9 ऑफ पेंटिकलचं कार्ड आहे. इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह कार्ड अँड ज्या काही गोष्टी अडल्या होत्या एवढ्या दिवसामध्ये तर त्या आता पूर्ण होणार आहेत. एनर्जी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. सो तुम्हाला ही रिडिंग नक्की क्लेम करायची आहे. तुमच्या स्वप्नाचा जो राजा आहे, भावनात्मक दृष्टीने तुम्ही ज्यांचा विचार करता तेही तुमचा तितकाच विचार करतात. तर इथून मागे जी काही परिस्थिती निगेटिव्ह होती तर ती दूर केली जाणार आहे. सौभाग्याचं तुम्हाला एक अलंकार सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तर नक्कीच जे काही माझे कलेक्टिव्स आहेत ज्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की माझं लग्न कधी होईल, माझा पती किंवा माझी पत्नी जी आहे ती मला कधी मिळणार आहे, किंवा आमच्यामध्ये भांडणं झाले आहेत तर ते दूर कधी होणार आहे, आम्ही नो कॉन्टॅक्ट झोनमध्ये आहोत तर आमचं बोलणं कधी होणार आहे. तर नक्की लवकरच तुमचं बोलणं होणार आहे आणि माता रेणुका मातेने तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. तर तुम्हाला नक्कीच ही सर्व एनर्जी जी आहे ती ॲक्सेप्ट करायची आहे आणि तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंटही करायची आहे. सो टेन्शन घेऊ नका. जे काही गोष्टी होणार आहेत ते तुमच्यासाठी खूप चांगल्या आणि पॉझिटिव्हरित्या वर्क करत आहेत. तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी नक्कीच क्लेम करायचे आहे. माझे व्हिडिओ सगळीकडे शेअर करायचे आहे. ज्यांना कोणाला पर्सनल रिडिंग पाहिजे आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. तसेच ज्यांना काउन्सिलिंग हवी आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरतीच कॉन्टॅक्ट करायचा आहे. सो थँक्यू सो मच अँड गुड नाईट.